महावितरणचे अभियंता यांच्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई। एकाच महिन्यात ही दुसरी कारवाई असल्याने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे दणाणले धाबे। जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचारी भ्रष्टाचाराने बरबटले आहे। ही कीड मूळतः नष्ट होणे शक्य नसल्याचं वास्तव आहे। एकाच महिन्यात सुरुवातीला आणि शेवटी एसीबीच्या झालेल्या कारवाईत सिद्ध होते। मीटर बसवण्याकरिता शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त 5,000 रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर सहाय्यक अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले। ही कारवाई गुरुवार दिनांक 30 रोजी राळेगाव येथील महावितरण कार्यालयात यवतमाळ लाचलुचपत विभागाने केली। यावेळी एकच खळबळ उडाली होती। राळेगाव येथील वीज वितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता म्हणून जगदीश श्रीराम ढुमणे हे कार्यरत आहेत। वर्ग 2 अधिकारी म्हणून ते या ठिकाणी कार्यरत आहेत। तक्रारदार यांनी त्यांच्या घरी नव्याने मीटर लावण्यासाठी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून ते केस पेपर वीज वितरण कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्याला दिले। अनेक दिवसपर्यंत त्या कागदावर पूर्तता करण्यात आली नाही। शेवटी तक्रारदाराने काय अडचण आहे अशी विचारणा केली असता अभियंता दुमणे यांनी 5,000 रुपये लाच मागितली होती। तक्रारदार यांनी या संदर्भात त्यांना होकार दिला आणि 30 जानेवारीला तुम्हाला 5,000 रुपये आणून देतो असे सांगितले होते। याच कालावधीत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रकार तक्रार नोंदवली। संबंधित प्रतिबंधक खाते यवतमाळ कार्यालयाने या ठिकाणी सापळा रचून संबंधित अधिकाऱ्याला 5,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। सदरची कार्यवाही मारुती जगताप, पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती, सचिंद्र शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती, पोलीस उप अधीक्षक उत्तम नामवाडे, अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट आणि पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार अतुल मते, अब्दुल वसीम, पोलीस नाईक सचिन भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, गोवर्धन वाढई व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली असून राळेगाव शहरातील ही लाचलुचपत विभागाची एकाच महिन्यात ही दुसरी कारवाई असल्याने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। राळेगाव शहरातील ही महिनाभरात लाचलुचपत विभागाची दुसरी कारवाई। याच महिन्यात राळेगाव शहरात भूमी अभिलेख येथील भूमापक यांच्यावर 6 जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती। ब्युरो रिपोर्टर जितेंद्र खोडे, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी राळेगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.